केलेला आहे। आणि सर्वप्रथम मी आपल्या मंडळीचे आचार्य रेव्हरंड शैलेश चव्हाण यांचे मनापासून आभार मानते। खूप सुंदररित्या आपण आमचा परिचय करून दिलेला आहे आणि खरंच हे फक्त देवाचा गौरव आहे आणि सर्व मान महिमा आणि गौरव परमेश्वराला असो। त्याचप्रमाणे महिला मंडळ यांचेही मी मनापासून आभार मानते, कारण वचनाची सेवा करण्याची ही एक सुवर्ण संधी तुम्ही मला दिलेली आहे, त्याबद्दल आपले मनापासून आभार। आणि आमच्या पालखीबाई नाईक पालखीबाई ज्या खूप वर्ष त्यांनी तिथे आमच्याकडे ही सेवा केलेली आहे, खूप प्रीतीपूर्ण असं नातं आहे, त्यांचेही आभार, थँक्यू। आपण वचनाकडे जाण्याआधी छोटीशी प्रार्थना करूया। पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव असो। देवापा, आजचा सुंदरसा दिवस तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित केलेला आहेस आणि देवा आज तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोलणार आहेस, आम्ही तुला धन्यवाद देतो। प्रभू परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा फक्त तुझा आणि तुझाच असू दे। आणि प्रभू राया, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर आणि त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर। देवापा, आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे चालव। इथून पुढची वेळ तुझ्या हाती देते। धन्य तारक आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने लहानशी विनंती सादर केली म्हणून तू आई, आमेन। सद्गुणी स्त्री, बऱ्याचदा हा शास्त्रपाठ आपण वाचला असेल आणि अनेक वेळा या शास्त्रभागावर मनन आणि चिंतन आपण केलंच असेल आणि अतिशय सुंदररित्या एका स्त्रीचं चित्रण इथे केलेलं आपणास दिसून येतं। अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये ती काय काय करते, तिचं जीवन किती आशीर्वादित आहे याचं वर्णन या अध्यायामध्ये केल्याचं आपण पाहतो। असं म्हटलंय की नीतिसूत्रे या पुस्तकाचा लेखक शलोमोन राजा आहे, परंतु हा जो अध्याय आहे या अध्यायाच्या सुरुवातीलाच एक ओळ लिहिलेली आहे, ती मी वाचते। लमुएल राजाची वचने म्हणजे त्याच्या आईने त्याला शिकवलेली देववाणी। आता हा लमुएल राजा कोण आहे? पवित्र शास्त्रामध्ये या संदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु अनेक शास्त्र अभ्यासक यांच्या मते हा शलोमोन राजा असावा किंवा हिजकिया राजा असावा असं म्हटलं जातं, परंतु या बाबतीत कोणताही पुरावा उपलब्ध नाही। पण प्रियांनो, इथे एक शब्द आहे, देववाणी। दुसरे तिमोथी याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनात म्हटलेलं आहे, प्रत्येक शास्त्रलेख हा ईश्वर प्रेरित आहे, ईश्वराकडून आलेला संदेश। त्याला आपल्याशी जे बोलायचं आहे ते त्याने या पवित्र शास्त्राद्वारे आज तुमच्या आणि माझ्या पुढे प्रकट केलेलं आहे। लमुएल राजाची आई हिने ही देवाची वाणी त्याला सांगितलेली आहे, एक राजा म्हणून कसं जीवन जगायला पाहिजे आणि एक पत्नी म्हणून, एक स्त्री म्हणून कशी महिला, कशी स्त्री तुला हवी आहे, तुझ्या जीवनात आली पाहिजे, याचं वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे। आपला भारतीय समाज आपल्याला माहिती आहे, अनेक प्राचीन वर्षांपासून स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल या संकुचित विचारसरणीवर आधारित होतं। स्वयंपाकघर हेच तिचं विश्व, मुलांना सांभाळणं, जन्म देणं हेच तिचं कार्य। असहाय्य, दीन, स्वतःचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य नाही, कोणत्याही गोष्टीचं स्वातंत्र्य नसलेली अशी बंदिस्त स्त्री हे आपल्या भारतीय समाजाचं वैशिष्ट्य होतं। पण आपला परमेश्वर पहा किती महान आहे, किती थोर आहे। अनेक वर्षांपासून त्यांनी स्त्री ही कशी असावी, तिचं कार्यक्षेत्र किती व्यापक आहे
क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आणि तिने तिच्या जीवनातून प्रत्येकाला कोणता आदर्श दिला पाहिजे हे आपल्या परमेश्वराने या नीतिसूत्राच्या अध्यायामध्ये सुंदररित्या प्रकट केलेलं आहे. स्त्री परमेश्वराकडून आलेली सुंदर देणगी, वात्सल्य, ममत्व या सुंदर भावनांचा जिच्यामध्ये ठेवा आहे आणि तो सतत तिच्या हृदयातून पाझरत असतो अशी ही स्त्री. दिसायला सुंदर परमेश्वराची निर्मिती आहे, बोलायला छान आणि घरातली कामं करायला महान, हो की नाही? बाळासाहेबांनी खूप सुंदर सांगितलं, स्त्री हा श्वास आहे त्या घराचा, त्या घराला जिवंत ठेवणारा श्वास. आता परमेश्वराच्या दृष्टीने आपण पाहणार आहोत की सद्गुणी स्त्री तिच्या जीवनात काय काय करते आणि का तिला सद्गुणी हा शब्द वापरलेला आहे. सगळ्यात पहिलं तिचं कार्यक्षेत्र म्हणजे तिचं घर, हो की नाही? घर हे तिचं सगळ्यात पहिलं कार्यक्षेत्र आहे. आता या ठिकाणी जी सुरुवात केली आहे 10व्या वचनापासून अगदी तिची प्रशंसा केलेली आहे. सगळ्या पहिल्या वचनातच म्हटलेलं आहे, सद्गुणी स्त्री म्हणजे मोत्यापेक्षाही श्रेष्ठ. मोती का श्रेष्ठ आहे? तो मोती कारण तो दुर्मिळ आहे, तो पटकन असं सहजची सापडत नाही. आणि त्या मोत्यापेक्षाही ही सद्गुणी स्त्री श्रेष्ठ आहे. बघा, म्हणजे तिला किती उच्च स्थान आपल्या देवाने दिलेलं आहे. यामध्ये एक सुंदर वचन आहे, पहा 21, वचन क्रमांक 21. आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वनात पांघरलेले असते. आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचं भय वाटत नाही आणि किरमिजी या वस्त्राने तिचं घर झाकलेलं आहे. तिथे तिथे ऊब आहे, तिथे सुरक्षितता आहे. खूप मोठी हिमवृष्टी झाली की सगळं काही बंद पडतं आणि घर सुरक्षित राहावं यासाठी तिने ते किरमिजी वनामध्ये पांघरलेलं आहे प्रियानो. आणि हे किरमिजी जो रंग आहे तो लाल रंग आहे आणि तो ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक आहे. ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक. मिसर देशावर 10 पिढा आल्या. सगळ्यात शेवटची पिढा होती प्रथम वत्साच्या मृत्यूची पिढा, बरोबर? आणि तेव्हा परमेश्वर रात्रीच्या समयी त्या मिसर देशामध्ये न्याय करायला निघणार होता आणि त्यावेळेस मिसर देशातल्या प्रत्येक घरातलं प्रथम जन्मलेलं मूल मृत्युमुखी पडत होतं. पण इस्रायल जे लोक होते त्यांचं घर मात्र सुरक्षित होतं. का सुरक्षित होतं? कारण त्या घराच्या दारपट्टीवर ख्रिस्ताच्या रक्ताचं चिन्ह होतं. ख्रिस्ताचं रक्त. राहाब वेश्या, तिच्या घरी 2 हेर आले. तिने त्यांना वाचवलं, त्यांना सुरक्षित ठेवलं आणि नंतर ती घाबरली आणि म्हणाली की अहो, जर आमच्या इथे कळलं तर माझं कुटुंब मात्र याच्यामध्ये होरपळून जाईल, आम्हाला मारलं जाईल. ते 2 हेर म्हणाले, तुमच्या घरावर, घराच्या खिडकीला हा किरमिजी दोर बांधा. तो किरमिजी दोर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. आणि या सद्गुणी स्त्रीने त्या रक्ताच्या कुंपणाने स्वतःचं सुंदर सुरक्षित कुटुंब तयार केलेलं आहे. ती आपल्या लेकरांच्या आचार विचारांकडे लक्ष देते. ती घरातल्या सर्व जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडते. तिचं नियोजन उत्तम आहे. पहाटेपासून रात्रीपर्यंत दिवसभर ती कष्ट करते, मेहनत करते, पण ती आपल्या देवाला विसरलेली नाहीये. वचन किती सुंदर आहे की तिचं कुटुंब किरमिजी वस्त्रात पांघरलेलं आहे. आज ख्रिस्ताच्या रक्ताचं
ते प्रतीक आहे जे तिच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर आहे. आज तिच्या घरातलं प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताला, परमेश्वराला जाणत आहे, परमेश्वराचं वचन तो मानत आहे आणि देवाच्या भयामध्ये त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची, तिच्या लेकरांची, तिच्या पतीची, त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची वाढ ती करत आहे आणि म्हणून ती एकदम निश्चिंत आहे. ख्रिस्ताच्या रक्तात मुस्कळलेलं ते घर हे तिचं सगळ्यात पहिलं महत्वाचं, प्राथमिक आणि आद्य कार्य ती करत आहे आणि म्हणून ती निश्चिंत आहे. हे तिचं सगळ्यात पहिलं कौटुंबिक कार्य. स्तोत्र संहितामध्ये म्हटलेलं आहे, प्रत्येक सूज्ञ स्त्री घर बांधते. इथे 4 भिंती असलेलं घर म्हटलेलं आहे. इथे फक्त माणसांना सकाळी उठून त्यांना काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे, त्यांना कोणते कपडे पाहिजे हे घर म्हटलेलं आहे नाही. सूज्ञ स्त्री, हुशार, चतुर, शहाणपण असलेली, देवाच्या भयात वाढणारी, आपल्या भौतिक गरजा याही व्यतिरिक्त आपल्या लेकरांच्या, कुटुंबाच्या आत्मिक उन्नतीसाठी ती झटत आहे आणि ते घर म्हणजे ख्रिस्ताच्या रक्ताचं कुंपण असलेलं घर. नोहाने तारू बांधला, त्याचं कुटुंब सुरक्षित राहिलं, बरोबर की नाही? त्या तारूमध्ये ते तारू कशाचं प्रतीक आहे? ख्रिस्ताचं प्रतीक आहे. आज तुमची आणि माझी, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मातेची, प्रत्येक स्त्रीची जबाबदारी काय आहे? तर माझं घर ख्रिस्ताच्या रक्ताच्या कुंपणाने सुरक्षित आहे का? माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर ख्रिस्त गाजत आहे का? माझी मुलं ख्रिस्ताच्या भयामध्ये वाढत आहेत का? रोज माझ्या घरामध्ये प्रार्थना झाली पाहिजे. रोज माझ्या घरामध्ये देवाचं वचन एकमेकांना सांगितलं पाहिजे आणि पहा मग काय सुंदर आशीर्वादित ते घर होणार आहे. खूप सुंदर आणि आशीर्वादित असं ते घर असणार आहे. एक मोठे विचारवंत आहेत ज्यांचं नाव आहे हर्बर्ट लॉकियर आणि ते काय म्हणतात माहितीये? ख्रिस्ती माता ही संपूर्ण मानवी समाजासाठी संपत्ती आहे. बघा काय सुंदर म्हटलंय तुम्हाला आणि मला, नाही का? ख्रिस्ती माता ही संपूर्ण मानवी समाजासाठी संपत्ती आहे. मानवी जीवनामध्ये तिचा प्रभाव सर्वात मोठा आहे आणि निरोगी समाजासाठी ती ईश्वराकडून प्राप्त झालेली देणगी आहे. हालेलुया, देवाला धन्यवाद असो. आज या जगामध्ये ख्रिस्ती मातांना, ख्रिस्ती स्त्रियांना एवढं मोठं संपत्ती म्हटलेलं आहे, जगाची संपत्ती, कारण या जगामध्ये नैतिक दृष्ट्या उच्च दर्जाचं कुटुंब, उच्च दर्जाची माणसं, उच्च दर्जाची पिढी या जगाला देतात. इतकं सुंदर, इतकं छान. आणि आज ती पिढी तुम्ही आणि मी तयार करत आहोत. तिमोथी हा परमेश्वराच्या वचनात वाढला का माहितीये? कारण त्याची आई आणि त्याची आजी दोघांनीही त्याला परमेश्वराच्या वचनात वाढवलेलं आहे आणि या तिमोथीने ख्रिस्ताचं सुवार्ता सर्व जगभरात पसरवली आणि आज पवित्र शास्त्रामध्ये त्याचं नाव आहे. पवित्र शास्त्रामध्ये हे तुमचं आणि माझं सर्वात पहिलं आणि महत्त्वपूर्ण कार्य. ख्रिस्ताच्या कुटुंबात आपल्याला आपलं कुटुंब सामील करायचं. ख्रिस्ताच्या रक्ताने आपल्याला आपलं घर सुरक्षित आणि सुंदर ठेवायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे की आता हे झालं कुटुंबाचं काम.
कौटुंबिक जबाबदारी तर छानपणे ही सद्गुणी स्त्री पार पाडतच आहे. सकाळी लवकर उठते, सर्वांची काळजी घेते, दूर देशी जाते, अन्न घेऊन येते आणि ते घरातल्या सगळ्यांचं उत्तमरित्या पालन पोषण करते. आणि त्याचबरोबर देवाला ती विसरलेली नाही, तर देवाचं वचन तिच्या घरामध्ये ती राबवत आहे आणि म्हणून तिचं घर सुरक्षित आशीर्वादित आहे आणि यामुळे ती निश्चित आहे. माझी पहिली जबाबदारी मी करते गेली, अशी ही सद्गुणी स्त्री. आता धार्मिक जबाबदारी. प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय आणि 28वे वचन वाचा. प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय आणि 28वे वचन काय म्हणतात? पॉल काय म्हणतो? वाचा, कोणीतरी मोठ्याने वाचा. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, कान देऊ नये का? शब्द तुम्ही स्वतःकडे. आणि दुसरं काय म्हटलंय? ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, त्यासाठी की देवाची जी जिवंत मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करता मिळवली तिचे तुम्ही पालन पोषण करावे. हे तुमचं धार्मिक आहे. पालन पोषण, घराचं पालन पोषण तर ती करत आहे उत्तमरित्या. आता मंडळी आणि महिला मंडळ आज WSCS संडे साजरा करत आहेत. तुम्हाला मंडळी दिलेली आहे सुंदर, आणि ही मंडळी सत्याचा स्तंभ असलेली प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या रक्ताने मौलाने विकत घेतलेली मंडळी आज तुम्हाला दिलेली आहे की माझ्या मंडळीचं पालन पोषण करा. काय परमेश्वर इतकं त्याने विश्वास, इतका त्याचं प्रेम आपल्या महिलांवर. आणि ही सद्गुणी स्त्री तेच करत आहे. सगळ्यात पहिलं काम आहे स्वतःला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्ही काय करा? तयार करा. स्वतःला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तयार करा. आता कसं तयार करायचं आहे पहा. वचन 22. सद्गुणी स्त्री ही स्वतः काय करत आहे? ती आपल्यासाठी वेल बुट्टीदार पलंग पोस करते. तिचे वस्त्र तलम ताकाचे व जांभळे आहे. आता पवित्र शास्त्रानुसार असं म्हटलेलं आहे, तलम तागाचे वस्त्र म्हणजे आपली नीतिकृत्य, आपले सत्कार्य. कारण तागाचं वस्त्र हे शुद्ध पांढरं हाताने विणलेलं असतं. ती स्वतः आपल्या पलंगावरची चादर सुंदररित्या कलाकृती करून तयार करते आणि ती तलम तागाचं वस्त्र परिधान करते. आणि हे तलम तागाचं वस्त्र प्रकटीकरण 19 आणि 8 मध्ये खूप सुंदर सांगितले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे वस्त्र नेसावयाला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनाची नीती कृत्ये होत. ती स्वतःला सत्कार्यांनी सुशोभित करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा मंडळीचा वर आहे. आणि जेव्हा तो आपली मंडळी, आपली वधू घ्यायला येणार आहे, ती वधू सुंदर तागाच्या रेशमी वस्त्रांनी सजलेली आहे. म्हणजे तिने कितीतरी सत्कार्य केलेले आहे, सुंदर कार्य केलेलं आहे. आणि ही स्त्री ती देखील काय काय सत्कार्य करते? नंबर 1, रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासींना त्याचा वाटा देते. तिचं जे इन्कम आहे, तिचं जे उत्पन्न आहे, त्याच्यातला अर्धा हिस्सा आपल्या दासींना लगेच तिथल्या तिथे देऊन टाकते. कोणताही राग नाही, कोणताही लोभ नाही, कोणताही भाव नाही. हे माझं उत्पन्न आहे, याच्यातला अर्धा हिस्सा माझ्या दासीचा. सत्कार्य केलं, हिस्सा तिचा तिला दिला, तिला आनंदी आणि सुखी केला आणि स्वतः शांत आणि समाधानी आहे. ती गरिबांसाठी मूठ उघडते, ती गरिबांना हात देते, दान धर्म करते, सर्वांची काळजी घेते. ती आपल्या आसपास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ती काळजी घेत आहे. पहिले तिमोथेयाचा 2 अध्याय 8 आणि 9 वचन पहा.
पौल काय म्हणत आहे? पौल म्हणत आहे की स्त्रियांनी स्वतःला सोने, रुपे, चांदी याच्याही सुशोभित करू नये. परमेश्वर आपलं बाह्य सौंदर्य पाहत नाही, तो आपलं आंतरिक सौंदर्य पाहतोय, तो आपलं मन पाहतोय. कारण अंतर्मन पारखणारा आपला परमेश्वर आहे. आणि ही सद्गुणी स्त्री तेच करते. हो की नाही? ती तेच करते. तिचं अंतर्मन, तिचं आंतरिक सौंदर्य इथं प्रकट झालेलं आहे आणि सत्कार्याने तिने स्वतःला सुशोभित केलेलं आहे. प्रत्येक गरीबाची, प्रत्येक दीन दुबळ्यांची, ज्यांना ज्यांना गरज आहे त्या प्रत्येक गरजवंतांची ती गरज भागवत आहे. आणि पुढे तिमथ्याला पौल काय म्हणत आहे की देवाची भीड असणाऱ्या महिलांनी, स्त्रियांनी काय करा? सत्कार्याने स्वतःला शोभवा. आज तुमच्याकडे तुमची मंडळी आहे. या मंडळीच्या गरजा काय आहेत? तुमच्यातील महिलांच्या गरजा काय आहेत ते पहा, त्या ओळखा आणि त्यानुसार स्वतःला त्यांच्यासाठी उपलब्ध करा. कारण देवाची जिवंत मंडळी तुमच्याकडे दिलेली आहे. खूप सुंदर आहे. हे तिचं धार्मिक कार्य आहे की तू स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला जे अलंकार दिलेले आहेत, प्रीती, दया, शांती, हे सर्व अलंकारांनी तू स्वतःला सजव. हे तुझं पहिलं धार्मिक कार्य. तू ख्रिस्ताला ग्रहण कर. तुझ्या हृदयामध्ये ख्रिस्ताला राज्य करू दे. हा सुंदर गीत गायलं. सुंदर देऊळ हृदय हे मासे, तेथेच विराजे देव बाप. परमेश्वर ते म्हणतो. या सद्गुणी स्त्रीने काय केलंय? स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीने, दयेने, शांतीने सजवलेलं आहे. तिचं मन हे अतिशय सुंदर आहे आणि मानसिक दृष्ट्या मनाने ती सुंदर आहे. याचा सुंदरतेचा खजाना आहे. आणि तेच परमेश्वर तुमच्याकडून आणि माझ्याकडून मागत आहे की तुम्ही देखील स्वतःला असं तयार करा, असं सिद्ध करा की प्रत्येक समयी, सुवेळी अवेळी गरजवंतांना मदत करण्यासाठी ठामपणे उभं राहा. आज कुठे दान द्यायचं असेल, कुठे काय 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 घरांमध्ये स्त्रियांना खूप विचार करावा लागतो की पतीला विचारू का, मुलांना विचारू का. पण ही जी सद्गुणी स्त्री आहे ना, ती आर्थिक दृष्ट्या सबळ आहे. बघा देवाने किती विचार केलेला आहे स्त्रीबाबत. आर्थिक दृष्ट्या सबळ आहे ती. पूर्ण घराचा कंट्रोल तिच्या हातात आहे. ती उद्योजिका आहे. ती स्वतः जहाज घेऊन जाते, अन्न सामग्री दूर लांबून कुठून तरी शोधून आणते. आता पुढे बघणारच आहोत अजून ती काय काय करते उद्योजिका म्हणून. पण हे तुमचं आणि माझं सगळ्यात पहिलं कार्य आहे की स्वतःच्या अंतर्मनाला ख्रिस्ताच्या प्रीतीने, दयेने आपण सुशोभित केलं पाहिजे आणि ते ख्रिस्त आपल्या जीवनातून प्रकट झालं पाहिजे. हे आपलं सगळ्यात पहिलं धार्मिक कार्य आहे. आणि दुसरं म्हटलेलं आहे, आता जे वचन वाचलं, ज्या कळपात तुम्हाला अध्यक्ष केलेले आहे. हा महिला मंडळाचा जो कळप आहे तो तुमच्या हातात दिलेला आहे. हो की नाही? तो तुमच्या हातात दिलेला आहे. एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांची गाथाणी ऐका. ज्या वृद्ध महिला आहेत, ज्यांनी पवित्र शास्त्राचं वचन तरुण महिलांना सांगितलं पाहिजे, त्यांच्या आत्मिक उन्नतीसाठी झटलं पाहिजे. एकमेकांना सहाय्य करा, मदत करा, एकमेकांसाठी उभं राहा. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एकमेकांना तुम्ही घेऊन या, एकमेकांची ओझी व्हा. कारण हा कळप पवित्र रक्ताने विकत घेतलेला आहे आणि जो ख्रिस्ताने तुमच्या हातामध्ये पालन पोषण करण्यासाठी दिलेलं. बऱ्याच ठिकाणी मी पाहते की आपलं महिलांचं जास्त, म्हणजे आता मला इकडचं माहीत नाही, पण मी ज्या ठिकाणी हा अनुभव घेतला आहे की माझी साडी किती सुंदर, तिने बघ कशी साडी नेसली, तिचं बघ ड्रेसअप कसं आहे, तिच्या घरात हा प्रॉब्लेम आहे, ती अशीच बोलते, ती अशीच वागते. ख्रिस्त असं म्हणेल का हो? ज्या स्त्रीच्या मनामध्ये ख्रिस्त आहे ती स्त्री मुखातून असं शब्द काढेल का हो?
नाही काढणार. कारण सद्गुणी स्त्री काय करते बघा, खूप सुंदर आहे तिच्याविषयी. तिच्या तोंडातून वचन क्रमांक 26 तिच्या तोंडून शून्यतेचे बोल निघतात, तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण आहे. या दोनच गोष्टी तिच्या जिभेमध्ये. वचन सांगतं की हो तर हो बोला, नाही तर नाही, एवढंच बोलायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 14 वचन सांगतं, तुम्ही जे पण काही कराल ते कोणतीही कुरकुर आणि वादविवाद न करता करा, मनाने, सगळं हाताने करा, अति मनाने, जसा ख्रिस्त वागला तसं करा. कारण त्याने आपल्याला विकत घेतलेला आहे, तो आपल्या जीवनात आहे, तो आपल्या हृदयात राज्य करत आहे. आणि जर तुमच्या मनामध्ये कोणाविषयी काही थोडंफार असेल, सोडून द्या ना. कारण माझा देव मला सांगतो की आम्हाला एकमेकांची ओळखी व्हायची, आम्हाला एकमेकांचं आत्मिक उन्नतीसाठी आम्हाला झटायचं आहे. त्यांना प्रार्थनेमध्ये, तरुण महिलांना प्रार्थनेमध्ये मजबूत आणि बळकट करायचं आहे, वचनामध्ये वाढवायचं आहे. ही आपली सर्वात पहिली जबाबदारी आहे. आणि ही जी मंडळी आहे, जेव्हा ख्रिस्ताचं दुसरं येणं होणार आहे, तेव्हा आपल्या मंडळीला, आपल्या वधूला आपल्याला सजवायचं आहे, सत्कृत्यांनी सजवायचं आहे, नीतिमत्वाच्या वस्त्रांनी सजवायचं आहे. आणि तेव्हा परमेश्वर बोलणार, हो तू सद्गुणी स्त्री आहेस, कारण तू तुझ्या मंडळीचं पालन पोषण केलेलं आहेस, तू तुझी मंडळी माझ्यासाठी तयार केलेली आहेस. हालेलुया, देवाला धन्यवाद असो. ही एवढी मोठी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून स्त्रियांनी गंभीरपणे, मर्यादेने आणि भिडस्तपणाने वागलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची भीती असता कामा नये, कोणत्याही प्रकारचा संकोच असता कामा नये. एकमेकांशी बोला, सरळ ओपन मनाने बोला, खुल्या मनाने बोला. आणि एकमेकांचे समस्या, एकमेकांचे प्रॉब्लेम्स हे काय असतील समजून घ्या आणि सगळ्यांना एकत्र करा, सगळ्यांना एकत्र करा. आज तुटीने जाताना खूप सुंदर दृश्य मला दिसलं, खूप सुंदर. 4 महिला होत्या, दोघी तिथे गेल्या, जे आले प्रत्येकाला ओढून घेतलं. हे तुमचं खरं काम आहे की तुम्ही जी सेवा देताय त्या सेवेमध्ये जे जे तुम्हाला बसलेलं दिसतंय सगळ्यांना ओढून घ्या, सगळ्यांना ख्रिस्ताकडे आणा. हे माझं धार्मिक कार्य आहे, ही माझी सर्वप्रथम धार्मिक जबाबदारी आहे. आमच्या नाही पाहिजे माहितीच करायच्या अंबरनाथमध्ये इथे आहे, तू यायचंस, तुम्ही यायचं, तुम्ही हे करायचं. प्रत्येकाने ते स्वतः मागे उभं राहायचं. कारण त्यांना माहिती होतं मी अध्यक्ष, माझं काम आहे ह्यांना सगळ्यांना इथे कामाला लावायचं. आणि ते काम तुम्हाला करायचे आज, की आपल्या मंडळीचं पालन पोषण करा, त्याला ख्रिस्ताच्या जवळ आहे. हे आपलं सगळ्यात पहिलं धार्मिक कार्य. आता 3रं सद्गुणी स्त्री काय करते बघा, वचन क्रमांक 16. शेताची चौकशी करून ती विकत घेते, ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षाचा मळा लावते. नवीन करारामध्ये काय म्हटलेलं आहे, मी द्राक्षवेल आहे. कोण म्हटलं? प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मी कोण आहे? द्राक्षवेल. आणि ही सद्गुणी स्त्री काय करते? शेत विकत घेते आणि द्राक्षाचं मळा लावते. शेत हे जगाचं प्रतीक आहे. आणि या जगामध्ये कोणाची पेरणी करत आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाची, स्वर्गाच्या राज्याची पेरणी करत आहे. म्हणजे बघा, त्या 4000 वर्षांपूर्वीची ही सद्गुणी तेव्हा लिहिलेलं आहे ना पवित्र शास्त्र, 2000 वर्षांपूर्वी. आणि त्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याही आधी. तेव्हा लिहिलेलं, तेव्हा परमेश्वराची बुद्धी पहा, त्याचा आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे, आपल्या विचारांच्या पलीकडे विचार करणारा तो परमेश्वर. त्यावेळेस ती सद्गुणी स्त्री काय करते की जगामध्ये तिला जिथे जागा मिळेल, जिथे व्यक्ती मिळेल, तिथे ती परमेश्वराच्या वचनाची पेरणी करत आहे. आज तुमचं आणि माझं काम काय? तर जिथे जिथे तुम्ही जाणार आहात तिथे तिथे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाची पेरणी करायची. आता पेरणी करायची म्हणजे घरोघरी जाऊन देवाचं वचनच सांगायचं असं काही नाहीये. तुमचं जीवन, तुमचं कुटुंब, तुमची मंडळी जी तयार होणार आहे तुमच्या हाताखाली, ती स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव असणारी असणार आहे. आणि त्या गौरवातून जगा
ख्रिस्ताची मंडळी, ती पहा त्या ख्रिस्त व्यक्तींचं घर पहा, किती आशीर्वादित आहे. आणि ते सुवार्थ आहे, ती सुवार्थ आहे प्रभू येशू ख्रिस्ताची. कारण आपल्या जीवनातून, आपल्या मंडळीच्या जीवनातून, आपल्या कुटुंबातून ख्रिस्त प्रकट झाला पाहिजे. आज तिच्या प्रत्येक कृतीतून ख्रिस्त प्रकट होतोय. काय म्हणते ती? बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते, ती आपले बाहू नेटाने कामाला लावते. जेव्हा एखादी शर्यत असते आणि महिलांना सांगितलं की चला आता तुम्हाला धावायचं, येऊन उभे राहा, महिला येतात, उभ्या राहतात आणि सगळ्यात पहिलं काय करतात? आपलं पदर काय करतात? छानपैकी असं खोचून घेतात. कारण जो मुकुट तिथे ठेवलेला आहे, जो पुरस्कार तिकडे आहे, जी धाव तिकडे संपणार आहे, तिथे मला पहिलं जायचंय. ही तीच करते की आपली कंबर मस्तपैकी घट्ट बांधून घेते, आपले बाहू सजवतीये आणि तिला आता ख्रिस्ताच्या वचनाची पेरणी सगळ्या जगात करायची आहे. आणि तेच तुमचं आणि माझं काम आहे. मत्ती शुभवर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला जी जबाबदारी दिली आहे ती खूप सुंदररीत्या सांगितली आहे. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. मिठासारखं रुचकर तुमचं जीवन असलं पाहिजे, जे दुसऱ्यांनी पाहून आनंदी झालं पाहिजे, म्हटलं पाहिजे हो मला ह्यांच्यासारखं जगायचं, माझं घर ह्यांच्यासारखं असलं पाहिजे, माझी मंडळी ह्यांच्यासारखी असली पाहिजे. आणि दुसरं म्हटलेलं आहे तुम्ही जगाचा प्रकाश, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. की तुमच्यामध्ये जे ख्रिस्ताने दिलेलं आहे तुम्ही परवर्तित करायचंय आणि जगाला दाखवायचं आमचा देव कसा आहे. पहा आमच्या जीवनातून तुम्ही प्रकट करायचं की पहा माझा देव कसा आहे, त्याचा गौरव, त्याची स्तुती तुमच्या जीवनात झाली पाहिजे. आणि म्हणूनच सुरुवातीलाच म्हटलंय की ख्रिस्ती व्यक्ती, ख्रिस्ती माता, ख्रिस्ती स्त्री ही जगासाठी संपत्ती आहे, जगासाठी एक सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आणि इथे सद्गुणी स्त्री पण तेच करते. 18वं वचन पहा, आपला उद्योग फायदेशीर आहे तिला कळतं, तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. दिवा कशाचं प्रतीक आहे? प्रकाशाचं. प्रकाश कोणाचं प्रतीक आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जे तिला दिलेला आहे प्रकाश, त्या प्रकाशातलं ते दिवा पेटण्यासाठी जे तेल लागतं ते तेल ती कधीच घरातलं संपू देत नाही. एवढं तिची घरात तरतूद आहे, एवढं तिच्या डोक्यामध्ये चालू आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातलं, बाहेरचं, आपल्या आजूबाजूच्या लोकांचं सगळ्यांचं ती करते, अशी ऑलराऊंडर आहे, सगळ्यांचं करत आहे. आणि हेच तुमचं आणि माझं कार्य आहे. थकायचं नाही, थांबायचं नाही, प्रभूमध्ये श्रम करायचं. कारण ख्रिस्त व्यक्ती ही ब्लेस्ड, आशीर्वादित व्यक्ती. कारण फक्त आपलाच एक असा देव आहे ज्याने आपल्याला काय केलेलं आहे? स्वतःच्या रक्ताने विकत घेतलेला आहे. सद्गुणी स्त्री ह्याचा जर इंग्रजी आपण अर्थ पाहिला तो व्हर्च्युअस वुमन असं म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये. परंतु हिब्रू भाषा जी आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की वुमन ऑफ स्ट्रेंथ, वेलर, वुमन ऑफ स्ट्रेंथ, वुमन ऑफ पॉवर. बघा किती सुंदर म्हटलं. तिच्याकडे एवढी पॉवर आहे, तिच्याकडे एवढी स्ट्रेंथ आहे, ती पराक्रमी आहे, ती योद्धा आहे. कारण एवढं सगळं करायला, इथलं घर मॅनेज करायचं आहे, इथे मॅनेज करायचं आहे, जगामध्ये जाऊन देवाचं वचन गाजवायचं आहे आणि हे सगळं करायचं अगदी शिस्तप्रिय पद्धतीने. कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कोणीही दुःखी होणार नाही, कोणाकडेही दुर्लक्ष होणार नाही. या सर्व गोष्टी करून हे नियोजन करायचं आहे, नेतृत्व करायचं आहे. कारण ती जांभळं वस्त्र परिधान करते. त्याच्यात लिहिलंय तलम तागाचे वस्त्र आणि दुसरं लिहिलंय जांभळे वस्त्र. जांभळे वस्त्र हे नेतृत्वाचं प्रतीक आहे. जेव्हा दानिएलाला मुख्याधिकारी म्हणून पद मिळालं तेव्हा त्याला जांभळी वस्त्र देण्यात आली. आणि ही सद्गुणी स्त्री ते जांभळं वस्त्र परिधान करते कारण ती स्वतःचं घर, स्वतःची मंडळी आणि संपूर्ण जग स्वतःच्या हाताने तिथे राज्य करते. आणि हे ती करते त्याचं उत्तर आहे वचन 25. त्याला तुम्ही रेड मार्क करून ठेवा, तिथे तुम्ही मार्किंग करून ठेवा. ते वचन 25 आहे. बल व प्रताप हीच तिची वस्त्र आहे.
बल म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त माझं बल आहे, प्रभू येशू ख्रिस्त माझं सामर्थ्य आहे. आणि या सद्गुणी स्त्रीचं, या योद्धीचं तेच सामर्थ्य आहे. माझा देव, माझा परमेश्वर, माझा येशू हे माझं सामर्थ्य आहे. आणि त्या सामर्थ्यामुळे ती एवढं सगळे प्रकारची अद्भुत कृत्ये करत आहे. ती प्रतापी स्त्री आहे, प्रताप करणारी आहे आणि परमेश्वराला आपल्या जीवनातून गौरव देणारी स्त्री आहे. आणि या सद्गुणी स्त्रीच्या मागचं जे वर्णन केलं ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला आणायचं. किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहे. आणि यामुळे तिचं हे कर्तृत्व पाहून तिचा पती खुश होतो, तो तिला धन्य म्हणतो. तिची मुलं आश्चर्यचकित होतात की आमची माता काय काय करत आहे, ते तिला धन्य म्हणतात. आणि संपूर्ण वेशीमध्ये तिचा पती वेगळा दिसतो, उठून दिसतो. का? कारण ही जी मंडळी आहे ही प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे. आणि या मंडळीचा पती प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो येणार आहे. आणि तो त्या लोकांना बरोबर आणणार आहे जे लोक या संपूर्ण जगामध्ये वेगळे आहेत, ठळक दिसत आहेत, स्पष्टपणे दिसत आहेत, आशीर्वादित आहे. आणि त्या सद्गुणी स्त्रीने, त्या सामर्थ्यशाली स्त्रीने त्यांना तसं तयार केलं आहे. आणि आपल्याला कसं तयार करायचं? आपल्या घराला, आपल्या मंडळीला आणि या संपूर्ण जगाला. मध्यंतरी बदलापूरमध्ये खूप वाईट घटना घडली आणि तेव्हा एका लहान मुलीवर अत्याचार झाला. समाज नैतिक अधपतनाकडे चाललेला आहे. सैतानाच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. आणि अशा या नैतिक अधपतनाकडे गेलेल्या समाजाला उच्च नैतिक पातळीवर आणण्याची जबाबदारी तुमच्याकडे, माझ्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताने दिली. की तुम्हाला हा समाज बदलायचा आणि ही तुमची पाहिजे. आपल्या कुटुंबाकडून आपल्याला हे करायचं. तुमच्या कुटुंबातून दिव्य परमेश्वराचा गौरव करणारी लेकरं येणार आहेत, नवीन पिढी येणार आहे. तुमच्या मंडळीतून परमेश्वराचा गौरव, नैतिक उच्च दर्जा असलेली मंडळी तयार होणार आहे. आणि ती समाजामध्ये जाऊन एक नवीन निरोगी आदर्श समाज घडणार आहे. आणि यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये आपल्याला खूप बळकट व्हायचं आहे, खूप दृढ व्हायचं आहे. कारण आज जे शास्त्रभाग बघला, पाळीचं शास्त्रपाठ त्याचं टायटल होतं देव सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्य आहे. रुथने प्रभू येशू ख्रिस्ताला मानलं, तिचा उद्धार झाला. एस्तेरने आपल्या लोकांसाठी ती लढली, तिचा उद्धार झाला. रोमकरास पत्र याच्या 16व्या अध्यायामध्ये बऱ्याच स्त्रियांची नावं आहेत. प्रिस्किल्ला आहे, फिबी आहे आणि त्रिफिया असे बरीच नावं आहेत ज्या महिलांनी स्वतःच्या घरात मंडळी तयार केली आणि त्या मंडळीचं पालनपोषण केलं, ती मंडळी चालवली. आणि म्हणून या पवित्र शास्त्रामध्ये आवरण जोपर्यंत ही पृथ्वी आहे, जोपर्यंत हे जग आहे, हे पवित्र शास्त्र वचन तसंच राहणार आहे. आणि या लोकांची नावं तिथं नोंदली गेली आहेत. आणि आपलं नाव जीवनाच्या पुस्तकात नोंदलं जाणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला तयारी करायची. तर ही सद्गुणी स्त्री एक योद्धा आहे. ह्या स्त्रीला, या योद्ध्याला तुमच्या नजरेत, तुमच्या विचारात, तुमच्या जीवनात कायम ठेवा. आणि तिला समोर ठेवून आपलं ध्येय आपण काय करायचं, प्राप्त करायचं आहे. आपल्याकडे उणिवा आहेत, माझ्यात उणिवा आहेत, तुमच्यातही उणिवा असतील. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या सर्व उणिवांवर मात करणारा आपला परमेश्वर आहे. आणि यावेळी जयंत त्रिभुवन याचं एक सुंदर गीत मला आठवलं की मी कुठेही प्रसारी असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही प्रसारी असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही प्रसारी असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. हा ख्रिस्त तुमच्यात आणि माझ्यात, आपण कुठेही असताना आपल्यामध्ये दिसला पाहिजे, आपल्या कुटुंबात दिसला पाहिजे. या
सद्गुणी स्त्रीला आपला आदर्श मानूया, ही परमेश्वराची देववाणी इच्छा आहे आपल्याकडे. तर देवाला धन्यवाद देऊया की या सुंदर वचनातून तो आपल्याशी बोललेला आहे आणि आपल्याला त्याने आशीर्वादित केले. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव असो. देवापा सद्गुणी स्त्रीच्या माध्यमातून आज तू आम्हाला दाखवलं आमच्यात काय सामर्थ्य आहे प्रभू. तू आम्हाला दाखवलेलं आहे की आमची ताकद काय आहे प्रभू. आणि होय प्रभू परमेश्वरा, तू आमच्या जीवनात, आमच्या हृदयात, आमच्या विचारात असणार आहेस आणि त्याद्वारे आम्ही तुला प्रभू या जगामध्ये गाजवणार आहोत. आमचं कुटुंब, आमची मंडळी आणि बाप्पा हे जग आम्ही तुझ्या गौरवाने भरलं जाणार आहे प्रभू. आणि लवकरच प्रभू तुझ्या राज्याची घोषणा होणार आहे, तुझं राज्य येणार आहे आणि त्यासाठी एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून तू माझी निवड केलीस, या मंडळीची निवड केलीस. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. धन्यकारक आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने लहानशी विनंती सादर केली म्हणून तू आहे. आमेन.